ठिकाणी गाडी धुता अरे गाडीचं शोरूम तयार झालेलं आहे, दी चेतक। बेटा आले मित्रांनो, मी निखिलला स्वागत करतोय परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं। आणि आपल्या मालवण सिरीजच्या नंतर पहिलाच व्हिडिओ होतोय आपला घरातून। सो लोकेशन जरा डिफरंट आहे। आधीची सुरुवात मस्तपैकी आपली मालवणमध्ये झाली आणि आता सुरुवात होते आपली घरून। सो आणि तो पण आज स्पेशल ब्लॉग आहे। सो आपण चाललेलो आहे ओपनिंगसाठी, आणि ओपनिंग कसली आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या थोडं पुढं कळेलच। नाही आता आवरलेलं आहे, मस्तपैकी रेडी झालेलो आहे। बाकीचे येत आहेत, जय ओम तर नाही सॉरी जय येतो आहे, नकुल वगैरे सगळे येत आहेत। मी आता आपल्या आपाचे घेतो, संख्येच्या तिथं जातो, नाही पुढचं पुढे बघूयात। ओके सो आता आपण कोल्ड स्टार्ट करतो एकदा। न्यूट्रल मस्तपैकी पुसून केलेली। आणि देन आपल्या गाडीचे किलोमीटर झालेले आहे 55,535। सो सर्विसला आलेली आहे। देन यार काल आहे ना भाई पंचर निघला, अख्खे 2 पंचर 350 रुपयाला पंचर आहे यार। लिमिट असते भाई कसली तरी, 400 म्हणत होता तरी 100 रुपये तोडलेत आपण। हा ना, आता कोल्ड स्टार्ट होऊ द्या गाडी, देन आपण निघूया पटकन संकेतकडे। ओके कहते हैं जो पन्ने होते नहीं पूरे करते बहुत कुछ बयां, मिल जाऊंगा तुझसे फिर उन किताबों में हो जहां जिक्र तेरा। गाडी धुता अरे गाडीचं शोरूम तयार झालेलं आहे, दी चेतक। आणि हे आपलं संकेत दादाने चालू केलेलं आहे। देन आज ओपनिंग आहे, एक नंबर मनकुल। चला एकेकाचा आपण। दादा कोणती गाडी बुक केली? हा भाई ही पण बुक आहे तुमची, व्हाईटवाली बुक आहे। 2 घेऊन टाकतो, हे मोठे माणसं आहे ना। 2 झाले पाहिजे, एक चहासाठी आणि एक आमच्यासाठी स्पेशल। आता आतमध्ये सगळं मॅक्झिमम तर झालेलंच आहे सगळं। आता डेकोरेशन वगैरे एवढं एकदम प्रॉपर आहे, नाही थोड्या वेळात डिलिव्हरी होणार आहे। दादा अभिनंदन। हे संकेत दादाचे मोठे भाऊ। किसने बनाया दस्तूर ऐसा, जीना सिखाया मजबूर जैसा, आंखें मेरी सपना तेरा, सपने सुबह शाम है। तू है सही मैं हूँ सही, किस पे ये इल्जाम है। आँखें मेरी सपना तेरा, सपने सुबह शाम है। तू है सही किस पे इल्जाम है। ऐसी लगन बांधे हुए हूँ मैं खडा। आज आपल्या अकोले शहरामध्ये ऑगस्ट 2015 परिक्रमेमध्ये आपण सर्वांच्या साक्षीने शुभेच्छेनं संकेत हसे आणि हसे या गाड्यांचं शोरूम उद्घाटन केलेलं आहे। म्हाळदेवी गावातील एक प्रगतशील शेतकरी आणि सातत्यानं नेहमी काही नवं उभं करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक परिवार, अशा प्रकारच्या एका वेगळ्या व्यवसायामध्ये आज ते सुरुवात करत आहेत की ज्या व्यवसायाची गरज आज केवळ त्यांचा एक व्यवसाय म्हणून नाही, तर या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल केंद्र सरकार राज्य सरकार सातत्याने एक धोरण घेताना आपण पाहतो आहोत की जे धोरण की कोणत्याही परिस्थितीमध्ये
पूर्ण देशामध्ये प्रदूषण मुक्त अशा प्रकारचा आपला देश झाला पाहिजे, प्रदूषण नसलं पाहिजे. यासाठी त्याचे जे दुष्परिणाम आहेत प्रदूषणाचे ते आपण उघड्या डोळ्यांनी सगळे लोक पाहतो आहोत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं घेतलेल्या प्रदूषण मुक्त धोरणाचाच एक भाग आज हासे परिवारानं आपल्या अकोले सारख्या शहरामध्ये हासे ऑटोच्या माध्यमातून हा जो आपण सगळेजण पाहतो आहोत या माध्यमातून या ज्या बाईक इथे आहेत या सगळ्या बाईक या ज्या काही मोटरसायकल आहेत या सगळ्या इलेक्ट्रिक वाहनं आहेत, ज्यामुळं प्रदूषण हे 0% आलेलं आहे. ज्याच्यासाठी पहिलं पाऊल अकोल्यातलं मला वाटतं यांनी टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या या व्यवसायाला मुळातच त्या परिवाराची आणि अशोकदादा आणि त्यांची जे 2 मुलं आहेत त्या दोनही मुलांची सातत्यानं एक बिझनेस करण्याच्या हेतूनं जी काही महत्वाकांक्षा राहिलेली त्याचं कुठंतरी फलित होताना आपण पाहतो आहोत. एका बाजूनं व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा आहे, परंतु अशाही कालखंडामध्ये या अगोदर सुद्धा एक अशाच प्रकारचा ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत त्यांच्यासाठीचा एक व्यवसाय सुरू केला आणि तो अतिशय सचोटीनं व्यवस्थितपणे चांगल्यापैकी त्या व्यवसायामध्ये यश मिळवून एक गुणवत्ता देऊन दुसऱ्या व्यवसायामध्ये आज ते सुरुवात करतायत. या परिवारात आणि या सगळ्या लोकांमध्ये मुळातच अशा प्रकारचे व्यावसायिकतेचे गुण हे ठासून भरलेले आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. म्हणून आज सुद्धा ज्या नव्या व्यवसायाचा आज सुरुवात होत आहे ती मला वाटतं आपल्या अकोले तालुक्यासाठी नव्यानं ज्या गाड्या आपण संगमनेरला बाहेर खरेदी करत होतो त्या आता आपल्याला अकोले शहरामध्ये मिळतील आणि पर्यायानं प्रदूषण मुक्ती, दुसऱ्या बाजूनं व्यावसायिकतेमध्ये वाढ, अकोल्याच्या अर्थव्यवस्थेला नवा आकार देण्यामध्ये त्याचा हातभार लागेल. या सगळ्याच अंगानं तुमच्या आमच्या नव्या सगळ्या जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी हा व्यवसाय कामी येईल. अशा प्रकारच्या व्यवसायाला त्या परिवाराला त्यांचे जे दोन्ही मुलं आहेत होतकरू त्या दोघांनाही मनापूर्वक आपल्या सर्वांच्या वतीनं आणि मी मनस्वी शुभेच्छा देतो. अकोलेकरांच्या सेवेमध्ये चेतक बजाज ऑटोचं एक मोठं भव्य दालन आमचे अशोकराव हासे यांचे चिरंजीव संकेत अशोक हासे यांनी या ठिकाणी आज चालू केलेलं आहे. तुमचं मनोगत सगळ्यात मॅटर तुमचं मनोगत करतं, बाकी त्यांचं काय नाही. इकडं बोलला पाहिजे तुम्ही काय बोला. कसं वाटतंय संकेत दादांनी शोरूम चालू केलेलं आहे इलेक्ट्रिक, ते पण भारी वाटतंय, एकदम मस्त वाटतंय. आता मला पहिली डिलिव्हरी तुमचीच आहे याच्या मग आम्हाला एक आपण फक्त गाईचे काम करणार आहे ना आमची पण बारी. चला आता सगळे एक एक टॉपअप करतील, सगळ्यांमध्ये एक थोडंसं एनर्जी ड्रिंक आणि आपले मेन ओनर बाहेर प्रॉपर कन्व्हर्सेशन चालू आहे भाऊ. ॲडव्हर्टाईज करायची हळू शिवा. सगळ्यात आज आमचा सगळ्यात मेन म्हणजे आज शिवा नाद दिसू राहिला आमचा. शिवा तुला वाटतं का? हा काय म्हणला? हा पहिलं गिरायक आजचं फोटो लय भारी काढलाय. कसं वाटतंय ना तुम्हाला? एक पुढे आला. या ठिकाणी रामरथ उद्योग समूहाचे सर्वा आशिष दादा मुंडे यांचं आगमन झालेलं या ठिकाणी. थोडे लवकर आले पण ठीक आहे. तरी या स्थानग्रस्त सुपारी आली तुझी. अरे ओपनिंग झालंय आणि पहिल्या डिलिव्हरीची पण सुरुवात झालेली. आणि देन आविष शेटने एक पहिली गाडी घेतलेली. कसं आहे मग फिलिंग कशी? आणि आपले ओनर, गाडीचे ओनर नाही आहे, शॉपचे ओनर आहे संकेत दादा. आत्ताशी हायलाईट झालं. हां तर मस्तपैकी एक चेतक घेतलेली आहे. मॉडेल कोणतं आहे आपलं? तुमच्यापेक्षा त्यालाच विचारू. मॉडेल कोणतं आहे दादा? ओके हे बेसमध्ये येतं आय थिंक. नन याची आपण रेंज बघू आता. सध्या रेंज 35ची, बट होऊन जाईल त्यांच्या घरापर्यंत पोहोचत. आणि 31 किलोमीटर चाललेली आहे. सो बाय रोड आलती त्याच्यामुळं. आणि नॉर्मल वगैरे नॉर्मल स्पोर्ट्स अँड आहेत असे समथिंग काही बोर्ड्स आहेत गाडीला. बाकीचा रिव्ह्यू आपण नंतर करूयात. आता डिलिव्हरी करू. आता पुढे हां केक कट सेरेमनी. जी होती मनात ती आली आता घरात.
लावा ताकद. बेटा बेटा आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्न झाली पुरी. कॉंग्रॅच्युलेशन सावी दादा, या ठिकाणी डिलिव्हरी पार पडलेली. सगळ्यात मोठी चावी घेतलेली. सपना तेरा सपने सुबह शाम है, तू है सही